बीड जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात, मात्र परळीमध्ये मोठमोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळतात। कारण मुंडे बहीणभाऊ एकत्र असताना ज्यावेळी छाननी सुरू होती, छाननीवरती आक्षेप घेत दोन उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते अवैध करण्यात आले होते, जे की शरद पवार गटाचे एक उमेदवार त्याच्यामध्ये आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर त्या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दीपक देशमुख आहेत। काय सांगाल, ज्यावेळेस छाननी सुरू होती त्यावेळेस मोठा गदारोळ आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस त्या निवडणूक अधिकाऱ्यांना सांगत होतात की सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, कोणाही बाधा आणू नका, मात्र तुम्हाला आता न्यायालयाने दिलासा दिला आहे। आम्ही पहिलेपासूनच सांगत होतो इथं परळीमध्ये दबाव तंत्राचं राजकारण चालतंय आणि त्याच पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला, पण त्यातले त्यात आम्ही हाणून पाडायचा प्रयत्न केला आणि न्यायालयामध्ये आम्ही धाव घेतली। आमचा राज हजारे त्यांचा आमचा फॉर्म वैध झालेला आहे आणि अशा प्रकारे खूप जणांच्या फॉर्म केलेले आहेत आणि अपक्षाला तर बोलूच दिलं नाही। प्रत्येक वेळेस फोन करून त्याला फॉर्म काढून, ज्याचे जर टिकलेत तर त्यांना फोन करू काढून घ्यायला लावलेत। नगर परिषद इलेक्शन कुणालाही लढा वाटतंय, सामान्य कार्यकर्त्याला लढा वाटतंय। एखाद्या पक्षामध्ये जर तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष लढतात, पण अपक्षाला सुद्धा एवढं दबाव तंत्र वापरून का तर माझ्या उमेदवाराला धोका होईल माझ्या हे करण्यासाठी, अशा पद्धतीनं परळीतलं राजकारण आता थोड्या प्रमाणात कमी झालेलं आहे। पण अशा पद्धतीनं न्याय जर आम्हाला मिळत आला आणि परळीकरांनी आम्हाला साथ दिली चांगली जनतेनं, तर आम्ही अशा पद्धतीनं कुठलाही भ्रष्टाचार आणि जे मागच्या काळामध्ये जे बूथवर कॅमेरे बंद केले होते, बोगस मतदान केलं होतं, अशा कुठल्याही पद्धतीचं आम्ही सर्व परळीकर मिळून असं कुठलाही अनुसूचित प्रकार होऊ देणार नाहीत। आम्ही शासनाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे। अशा पद्धतीने आम्ही कोर्टात जाऊन आमचा विजय आत्ता झालेला आहे। लोकशाहीच्या विरोधात जे वागू लागले आणि लोकशाहीचा जे खून करू लागले त्याला आम्ही वाचवायचं काम केलेलं आहे, त्याचंच हे प्रतीक आहे। एकंदरीत पाहायला गेलं तुम्ही सुरुवातीपासून तुमची भूमिका अशी आहे की लोकशाही मार्गाने काय व्हायचं ते होऊ द्या, मात्र जाणून बुजून का परळीमध्ये घडते सगळं हे जाणून बुजून म्हणजे सत्ताधाऱ्यांना ती लालूच लागलेली आहे, पहिलेपासून सवय लागलेली आहे दापाखाली घ्यायचं आणि मनमानी कारभार करायचा। पण कुठल्याही गोष्टीचं एखादी हद्द असते, ती हद्द पार झालेली आहे आणि कुठलीही वस्तू भरली की ते घडा सांडत असते, हे पहिलेपासून एक मन आहे। त्या मनीप्रमाणे सगळं चालू आहे आणि परळीकर सुद्धा आता सुज्ञ जनता असल्या ह्याला भीतीला भीक घालणार नाही। महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचे, 2 दिवसापूर्वी संयुक्त मेळावा झाला, मेळाव्यामध्ये कोणी काय भाषणे केली हे सगळं तुमच्याकडे लक्षात आहे, मात्र ज्या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला त्यातल्या त्यात बीड जिल्हा ढवळून निघाला, जे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, त्या हत्या प्रकरणातील आरोपींची आठवण आजही येते। त्यांना आठवण येते म्हणल्यानंतर त्यांचं काहीच हातच मोडल्यासारखा झालाय। त्यांचा जे राईट हँड होता कुणालाही साहजिकच आहे ना, आणि एवढा मोठा परळीमध्ये गदारोळ शांत झालाय आणि आमच्यासारख्या लोकांनी उठाव घेतलाय, त्याच्यामुळे साहजिकच त्यांना आठवण यायची की ते माणूस असला असता त्यांच्या मनातला तर त्यांना वाटलं असतं हे कमी झालं असतं, पण असा कुठलाही विषय नाही आहे, हे त्यांचं गैरसमज आहे। फक्त आता परळीकरांचा विषय एकच आहे की परळीकरांसाठीच लढणार आहेत आणि स्वतःचा अधिकार स्वतःच मागणार आहेत। ज्यांचा अर्ज अवैध ठरवला होता ते माझ्यासोबत आहे, तुम्हाला न्यायालयाने दिला असेल तर तुमचा अर्ज मंजूर केलेला आहे, वैध ठरवला आहे, काय प्रतिक्रिया तुमची न्यायालयाच्या बाबतीत? मी सर्वप्रथम या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा मी मान राखतो आणि आज संविधान दिन आहे। माझा पूर्ण विश्वास कायद्यावर, कायद्याच्या पूर्ण यंत्रणेवर होता। माझं ह्या ठिकाणी जाणून बुजून कुणाच्या तरी दबावाखाली माझा फॉर्म रिचेक केला होता आणि मी ती दाद मागण्यासाठी आमच्या शहराचे उमेदवार नगराध्यक्षाचे दीपक नाना हे तिथं सातत्यानं आमची बाजू मांडत असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांचे काही कार्यकर्ते, त्यांचे काही पदाधिकारी नानाच्या अंगावर दमदाटी करण्याचा प्रयत्न करत होते आणि अधिकारीसुद्धा नानालाच मोठ्या आवाजात बोलत होते, पोलीस प्रशासनसुद्धा नानालाच बोलत होतं, पण नानाने कुठल्याच ह्याची भीक हे केली नाही आहे। पण नानाने माझ्यासाठी, माझ्याबरोबर अजून दुसरे अपक्ष जे काही कॅन्डिडेट होते त्यांचे बाद झाले होते त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि शेवटी मला न्यायालयाने न्याय दिला। सत्य हे सत्यच असतं, त्याच्यामुळं माझा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी माझा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याबरोबरच होतो, पण त्यांनी जाणून बुजून माझं तिकीट डावललं आणि माझं तिकीट दुसऱ्याला दिलं। आणि हा कसा ह्या शरदचंद्रजी पवार गटामध्ये जाऊन फॉर्म भरतो
हे बघू जाणीवपूर्वक त्यांनी माझा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्या याला बळी पडलो नाही आणि माझा विजय झाला. नक्कीच या भावना आपण बघू शकतोय. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आमचा विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्हाला न्यायदेवता आणखी विजय मिळवून देईल. आणि जो काही आज आमचा विजय झालेला आहे न्यायदेवतेमुळे झाल्याचं देखील दीपक देशमुख असतील किंवा हजारे असतील यांनी बोलून दाखवलेलं आहे. मात्र या ठिकाणी परळीची जनता काय करते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये आणखी अनेक घडामोडी परळीमध्ये घडणार आहेत. आणि भयमुक्त वातावरणामध्ये आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठलीही गुंडागर्दी किंवा कुठली दहशत न करता निवडणूक पार पडली पाहिजे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडली पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं दीपक देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये असं देखील त्यांनी संकेत दिलेले आहेत. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.